नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. तो म्हणजे मृत्यूपत्र, ज्याला इंग्लिशमध्ये विल असे म्हणतात. आता हे विल का करावं आणि ते करणं का आवश्यक असतं, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करताना एक साधं उदाहरण घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात कष्ट करून पैसा, जमीन, फ्लॅट, शेअर्स, बँकेत पैसे अशी संपत्ती जमवली. कुटुंबासाठी आणि आपल्या मुलांसाठी व आपल्या वारसदारांसाठी. पण अचानक त्या व्यक्तीचं निधन झालं आणि त्यांनी मृत्यूपत्र म्हणजे विल बनवलं नव्हतं. मग काय होतं तर कुटुंबात वादविवाद सुरू होतात. आता हे वाद त्या व्यक्तीने न केलेल्या मृत्यूपत्रामुळे सुरू होतात. म्हणून हेच जर तुम्हाला टाळायचं असेल तर मृत्यूपत्र करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे माझा वाटा कुठला, कोणती प्रॉपर्टी कुणाला, तुला जास्त का, मला कमी का. कधीकधी यातून बंधुप्रेम, नातं ह्या सगळ्या गोष्टी संपतात आणि सुरू होतो न्यायालयाचा प्रवास. कोर्टातील केसेस, वकिलांची फी आणि वर्षानुवर्ष चालणारे खटले. कारण मृत्यूपत्र केल्यानंतर अशा कोणत्याही गोष्टी होत नाहीत. मृत्यूपत्रानंतर एखादी प्रॉपर्टी कोणाला जाईल, कोणाला जाणार नाही, ह्याची सगळी स्पष्टता त्यामध्ये येत असते. त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रॉपर्टीबद्दल वादविवाद त्याच्या वारसदारांवर होत नाहीत. पण तोच व्यक्ती मृत्यूपत्र न करता निधन पावला तर त्याच्या प्रॉपर्टीवरून त्याच्या वारसदारांमध्ये वादविवाद होऊ शकतात. आता बघूया मृत्यूपत्र म्हणजे काय. मित्रांनो, मृत्यूपत्र म्हणजे एक कायदेशीर कागदपत्र. तुमच्या मृत्यूनंतर तुमची संपत्ती म्हणजे बँकेतील पैसे, जमीन, घर, शेअर्स, दागिने कोणाला आणि किती द्यायचं हे स्पष्ट सांगणारं निवेदन. हे म्हणजे तुम्ही तुमच्या संपत्तीचं अखेरचं केलेलं निर्णयपत्र. म्हणजे तुमची प्रॉपर्टी कुणाला जावी, ज्या ठिकाणी आपण लिहितो त्याला मृत्यूपत्र असे म्हणतात. चला पाहूया मृत्यूपत्राचे फायदे काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा फायदा म्हणजे संपत्तीवरचा वाद टळतो. नक्की कोणाला काय मिळणार हे स्पष्ट मृत्यूपत्रात लिहिलं असल्यामुळे भांडण होत नाहीत आणि या गोष्टीमुळे कोर्टातली धावपळसुद्धा कमी होते. वारसांना मालमत्ता मिळवण्यासाठी कोणाशीही भांडणे करावी लागत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्ष केस लढावे लागत नाहीत. त्यानंतर एक भावनिक फायदा म्हणजे तुमची इच्छा कायद्याने पूर्ण होते. तुमच्या मनाप्रमाणे वाटप होते. मित्रांनो, अनेकदा असं होतं की जिवंत असताना माणसाला इच्छा असते की आपल्यानंतर प्रॉपर्टी एका व्यक्तीला जावी ज्याने त्याची सेवा केली असेल. पण जर मृत्यूपत्र केले नाही तर त्याच व्यक्तीला तुमची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी किंवा प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी कायदेशीर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मृत्यूपत्र करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर कुटुंबातील प्रेम जपलं जातं. हा एक सगळ्यात मोठाचा फायदा आहे. कारण पैशांमुळे नात्यांमध्ये कटुता येऊ शकते. आणि हो, मृत्यूपत्र करताना काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायला पाहिजे. जसं की मृत्यूपत्र हे स्पष्ट आणि सोप्या भाषेत असणं महत्त्वाचं आहे. कोणती मालमत्ता कोणाला देत आहे याचे विवरण स्पष्ट असावं आणि मृत्यूपत्र करताना 2 साक्षीदार असावेत आणि त्यांचे नाव, पत्ता, सही स्पष्ट असावी. मृत्यूपत्राचं रजिस्ट्रेशन कायद्याने बंधनकारक नाही, पण मृत्यूपत्र नोंदणी केल्यास जास्त फायदेशीर ठरतं. शक्य असल्यास वकिलांची मदत घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण वकील योग्य प्रकारे ड्राफ्ट बनवतात. त्यामुळे पुढील होणाऱ्या अडचणींचा सामना आपणास करावा लागत नाही. शेवटी काय, जे आपण मेहनत करून मिळवले ते आपल्यानंतर योग्य हातात पोहोचवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच मृत्यूपत्र एक छोटासा पण महत्त्वाचा निर्णय आजच घ्यायला हवा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, वडीलधाऱ्यांसोबत जरूर शेअर करा. प्रत्येक घरात ही माहिती असणं आवश्यक आहे. भेटूया अशाच आणखी माहितीपूर्ण कायदेशीर व्हिडिओसहित. तोपर्यंत लॉ टॉक्स मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.